कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज बाप्पाची प्रतिष्ठापना तुम्ही दोघांनी जोडीनं करायची। हां, पण आबासाहेब, मला पूजेबद्दल काही माहिती नाहीये। घरात मोठी माणसं असतात कशासाठी? मी आहे ना। हा, या से उभे राहा। हिल्या बाप्पाचं दर्शन झालं, आता देवीची ओटीवर होय। काय झालं आईल्या? सयादादाची आठवण आली? आईला तुला आठवत आहे आपलं लग्न झाल्यानंतर तुझ्या आई साहेब आजच्या दिवशी आपल्याकडनं पूजा करून घ्यायच्या। सयादादा सुद्धा मोठ्या उत्साहानं सगळी पूजेची तयारी करायचा। नंतर त्याचं लग्न झालं, मग त्याची जोडी आणि आपली जोडी दोन्ही जोड्या पूजा करायच्या। सगळं घर कसं आनंदानं नाहून निघायचं। पण नंतर लक्ष्मीताई गेल्या आणि त्या घराची रयाच गेली। नंतर फक्त एकच वर्ष आपण त्या घरात पूजा केली नाही का? आबा, काय झालं? काय नाही, काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या। प्रियाची आई होती तोपर्यंत आम्ही जोडीनं बाप्पाची पूजा करायचो, आनंदानं, उत्साहात। ती गेली आणि सगळंच संपलं। त्यानंतर भावकीतल्या कुठल्या तरी जोडप्याला बोलावून पूजा उरकायचो आम्ही। त्यात रस नसायचा, उत्साह नसायचा। पण आज आदिनाथ आणि पार्वती तुम्ही जोडीनं पूजा करताय ना, याचा मला खरंच खूप आनंद होतोय, खूप उत्साही वाटतंय। असं वाटतंय की माझा मुलगा आणि माझी सूनच बाप्पाची पूजा करताय। चला पूजेला सुरुवात करूया। वय ये, आधी तो विडा ठेवा इथे। हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।